म्हात्रे, शुभम म्हात्रे, आपण व्यासपीठावरती येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. हॅलो. यानंतर नॉकआउट पद्धतीचा तिसरा सामना मेजवानी गोंधळपाडा वर्सेस DN रिसॉर्ट सातिर्जे. आपणास पहिला पुकार आहे, दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. मेजवानी गोंधळपाडा वर्सेस DN रिसॉर्ट सातिर्जे. सामना सुरू होतोय. या ठिकाणी श्री गणेश खंडाले विरुद्ध सी प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा यांच्यामधली लढत सुरू झालेली आहे. दुसरी लढत नॉकआउटची ही दुसरी लढत असणार आहे. अर्थात क्वार्टर फायनलची लढत असणार आहे. शुभम म्हात्रे आलेला आहे. मी सुनील अनमाने यांना विनंती करतोय, आपण शुभम म्हात्रे या खेळाडूला सामनावीराचा पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चालू सामना आपण पाहतोय. प्लंबिंग ट्रेडर्स बोमटकरपाडा या संघाचे संघमालक श्याम कदम, व्यवस्थापक अंकुश बोमटकर, प्रशिक्षक अंकुश बोमटकर आहेत. संघनायक सौरभ पाटील. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतो. या ठिकाणी सुरू झाले. श्री गणेश खंडाले विरुद्ध प्लंबिंग ट्रेडर्स बोमटकरपाडा यांच्यामध्ये लढत. श्री गणेश खंडाले संघाचे संघमालक नासिकेत मधुकर कावजी, व्यवस्थापक सौरभ कावजी, प्रशिक्षक प्रफुल्ल पाटील आणि कॅप्टन स्वप्नील वेले हे कॅप्टन आहेत. रेड वरती आलाय. अर्थात एक उंच पुरा असा विनीत रेड वरती होता, परंतु जबरदस्त डॅश पार्थ कडवेचा जबरदस्त डॅश आपण बघतोय. विनीत मोकल सारखा उंच पुरासा रायडर कोर्टच्या बाहेर जातोय. यावेळेला आपण बघतोय दोन्ही प्रमुख खेळाडू कोर्टच्या बाहेर. गुणफलक 2-1 जेथे पहिल्या क्षणापासून आघाडी प्राप्त केलेली आहे. आज वेगळ्या रणनीतीशी प्लंबिंग ट्रेडर्स हा संघ मैदानामध्ये उतरलाय. बोंबटकरपाडा जो सौरभ पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळतोय, 2 गुण त्यांच्याकडे आहेत. 1 गुणाचे जो आहे तो श्री गणेश खंडाले संघाकडे. स्वप्नील बेले अर्थात बेली संघाला रायगड जिल्हा निवड चाचणीमध्ये पहिल्यांदा फायनल पटकवून देणारा हा खेळाडू, ज्याने श्री गणेश खंडाले संघासाठी खेळला आणि जिल्हास्तरीय स्पर्धा आपण खेळला आणि रायगड जिल्ह्याची पहिली फायनल बेली संघाला मिळवून दिली, तो म्हणजे स्वप्नील बेले. आणि यावेळेला संघाचा कॅप्टन म्हणून श्री गणेश खंडालेकडे आहे जर्सी नंबर 2चा एक जबरदस्त खेळाडू, बॅक किकचा बादशाह. यावेळेला मात्र अप्रतिम लाजवाब जबरदस्त डुबकी, परंतु कल्याण हाकेचा प्रयत्न होता. कल्याण हाकेचा हा प्रयत्न फसतोय. प्रयत्नाला दाद द्यावा लागेल. खूप जबरदस्त मल्टी पॉइंट गुण स्वप्नील वेलेने यावेळेला मात्र कर्णधाराला साजेशी रेड केले. 2 गुणांची कमाई केली. 3rd रेड, डू ऑर डाय रेड. आणि आता यावेळेला मात्र घुमे रेड वरती. आयुष घुमेची रेड आहे. बोनस या ठिकाणी प्रयत्न आपण बघतोय आयुष घुमे रेड वरती. 3-2 असा फरक, जेथे बोनसची कमाई करून आयुषने पुन्हा एकदा स्कोर लेवल आणलेला आहे.
3-3 असा गुणफलक. आता मात्र श्री गणेश खंडाले संघाचा एक पहिल्या दिवसाचा जबरदस्त रायडर ज्या खेळाडूंनी अगदी प्रभावित केलं, धोकोडे संघामधून खेळणारा हा खेळाडू ऋषिकेश पांडुरंग मात्रे रेड वरती. वेगाचा बादशाह मात्र यावेळेला पुनश्च एकदा पार्थ कडवेचा दुसरा पुश बघा. यावेळेला पार्थ सक्सेस होतोय, दुसऱ्यांदा पुश करतोय, डॅश करतोय आणि दुसरा डिफेन्सचा पॉइंट पार्थ कडवेकडे येतोय. 4-3 आघाडी पुन्हा एकदा यावेळेला येतोय ती बोंबटकर पाडा संघाकडे. कधी इकडे तर कधी तिकडे रोमहर्षक सुरुवात. क्वार्टर फायनलचा अर्थात हा सामना असणार आहे आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अर्थात नॉकआउट पद्धतीचा सामन्याला सुरुवात झाली. काल परवा आपण जे लीग पद्धतीने खेळवलेले सामने होते आणि आता मात्र नॉकआउट पद्धतीचे सामने असणार आहेत. स्वप्नील रेड 6 डिफेन्स आहे. एका बाजूला आपण बघतोय कल्याण हाके लेफ्ट कॉर्नर वरती आहे. राईट कॉर्नर वरती आपण बघतोय जर्सी नंबर 9 इथे डिफेन्स. मात्र आणखीन एक जबरदस्त डिफेन्स. कल्याण हाकेचा अँकल होल्ड बोनस दिलाय मात्र या ठिकाणी स्वप्नील कोर्टच्या बाहेर. या वेळेला आपण पाहतोय रेड वरती आलाय रायडर. आपण पाहतोय श्री गणेश खंडाळे संघाचा रेडर रेड वरती येतोय. जर्सी नंबर 10 सुशांत थलेची रेड होती. सुशांत थले मात्र रिक्त हाताने परतलाय. 5-4 असा फरक. पुन्हा एकदा आयुष घुमेची रेड. 5 डिफेन्स आहे, बोनस ऑफ आहे आणि अशा वेळेस आयुष पहिल्या रेड वरती बोनसची कमाई केली होती. आता मात्र यावेळेला जबरदस्त डिफेन्स सुशांत थलेचा या ठिकाणी ब्लॉक पाहिला आणि त्याच वेळेला पुश केलाय. सपोर्ट चांगला आलाय आणि त्यामुळे आयुष घुमे कोर्टच्या बाहेर जातोय. सुशांत थलेचा जबरदस्त ब्लॉक. 5-5 असा मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ समान गुणांवरती आहेत. अत्यंत टफ मॅच. जेथे प्रशिक्षक सुधीर त्या ठिकाणी संघाच्या पाठीमागे आहेत. श्री गणेश खंडाले संघाचे प्रशिक्षक आपण बघतोय प्रफुल्ल पाटील आणि सुधीर वेले हे त्या ठिकाणी कामगिरी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अंकुश बोंबटकर हे या संघाचे प्रशिक्षक आहेत. विनीत मोगलची रेड. 6 डिफेन्स विनीत रेड वरती. एका बाजूला कल्याण लेफ्ट कॉर्नर वरती. राईट वरती आकाश भगत. मध्यरक्षक सौरभ पाटील कव्हर वरती. आपण लेफ्ट कव्हर वरती पाहतोय पार्थ कडवेला आणि राईट कव्हर वरती दिनार पाहतोय. यावेळेला मात्र कल्याण हाकेची रेड. कल्याण रेड डीप मध्ये करतोय. सुशांत वरती आक्रमक होतं जे राईट कॉर्नर वरती सुशांत आहे. लेफ्ट वरती आपण बघतोय या ठिकाणी कावजी आयुष कावजी लेफ्ट वरती जर्सी नंबर 7. दोन्ही कॉर्नर मध्यरक्षक त्या ठिकाणी आहे अर्थात प्रतीक वेले मध्यरक्षक म्हणून पाहतोय. विनीतची रेड. यावेळेला चैन साकली. चैन मधून निसटलाय की काय. मल्टी पॉइंट रेड सुपर रेड होणार का. 1 2 3 4 4 गुणांची रेड. आजच्या रात्रीतली पहिली सुपर रेड ठरला. विनीत मोकल ज्या खेळाडूंनी आजच्या रात्रीतले सर्वात मोठी रेड केली. 4 गुणांची कमाई केली. कालची रेड होती 5 गुणांची सुपर रेड होती. परवाच्या दिवसामध्ये रात्रीमधली सर्वात जास्त गुणांची रेड होती ती 5 गुणांची. आज मात्र 4 गुणांची सुपर रेड विनीत मोकलच्या नावावरती. 9-5 असा फरक मॅच मध्ये या ठिकाणी श्री गणेश खंडाळे हा संघ वरचढ ठरतोय. पहिल्या हाफ मध्ये 4 गुणांच्या आघाडीवरती. पार्थ कडवेची रेड. यावेळेला आयुष या ठिकाणी पाहतोय कावजी
ज्याच्या बाजूला तो प्रयत्न करत होता, मात्र रिक्त हाताने परतलाय. यावेळेला दोन्ही डिफेंडर्स आहेत आणि स्वप्नील रेडवरती एक आघाडीचा रायडर संघाचा कॅप्टन रेड. बॅक किक जबरदस्त बॅक किकचा बादशाह आहे आणि यावेळेला गुण मिळवून देतोय संघाला. अर्थात पार्थ बाद झालेला आहे. आता मात्र नऊ संजीवनी देणार का संघाचा कॅप्टन सौरभ पाटील. थर्ड रेड डू आवर डाय रेड. सौरभची रेड 7चं डिफेन्स. संघाला नऊ संजीवनी द्यायची आहे. डीप प्रयत्न लातेने मारण्याचा, मात्र वेलेचा जबरदस्त पुश. या वेळेला मात्र प्रतीक वेले डॅश करतोय. 100 अप्रतिम ऑल आउट दिलाय. पहिला ऑल आउट या वेळेला असेल तो म्हणजेच सी प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा या संघावरती, जो संघ आघाडीवरती होता, परंतु त्यानंतर जबरदस्त रेड आणि डिफेन्सच्या माध्यमातून श्री गणेश खंडाळे संघाने ऑल आउट दिलेला आहे. ऋषिकेश धोकोडे गावचा सुपुत्र अत्यंत वेगवान रेडसाठी तो ओळखला जातोय. खूप चांगली कामगिरी परवाच्या दिवसामध्ये ऋषिकेश पांडुरंग म्हात्रे या खेळाडूंनी केली होती आणि आज सुद्धा रेड करतोय. जास्तीत जास्त आपण बघतोय पंचकुशीमध्ये वेगाचा रेड करणारा तो ऋषिकेश आज सुद्धा खूप चांगली रेड करताना पाहायला मिळतोय. 6-13 असा फरक जेथे 7 गुणांनी आघाडीवरती श्री गणेश खंडाळे स्वप्नील वेले रेडवरती. 7चं डिफेन्स आहे. बोनस 1. डीप मध्ये मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी घुमेवरती आक्रमण होतं, पार्थवरती आक्रमण होतं, मात्र सुंदर डिफेन्स त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. घुमे रेडवरती जर्सी नंबर 12 रेडवरती 7च्या डिफेन्समध्ये रेड करतोय. रनिंग हँड टचचा प्रयत्न होता, स्वप्नीलवरती आक्रमण होतं, मात्र परशूट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी पहिला हाफ टाइम झालेला आपण बघतो, मध्यंतराचा वेळ झालेला आहे आणि त्यामध्ये 13-6 असा गुणफलक 7 गुणांनी वरती श्री गणेश खंडाळे हा संघ आघाडीवरती आहे. हॅलो, सेकंड कॉल करतोय. मेजवानी गोंधळपाडा विरुद्ध DN रिसॉर्ट सातिर्डे या संघासाठी सेकंड कॉल आहे. दुसरा पुकार. त्या ठिकाणी आपण पाहतोय अंकुश बोंबटकर आणि गणेश हे दोन्ही संघाच्या पाठीमागे कोचिंग करताना पाहायला मिळतात. तिकडे दुसऱ्या बाजूला मध्यंतरामध्ये सुधीर वेले कोचिंग, अत्यंत जबरदस्त कोचिंग त्यांचे अर्थात प्रशिक्षक प्रफुल्ल पाटील सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. त्यांची नक्कीच तारीफ करावी लागेल. संघ मालक नासिकेत मधुकर कावजी हे श्री गणेश खंडाळे संघाचे संघ मालक, तर श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा संघ मालक श्याम कदम हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सेकंड हाफला सुरुवात झाली. पहिली रेड असेल श्री गणेश खंडाळे संघाचा कॅप्टन स्वप्नील वेलेची 7च्या डिफेन्स मध्ये. परत सुरुवात केली, मात्र संयमी सुरुवात. पहिला रेड मध्ये पहिल्या हाफ मध्ये आपण बघतोय उत्तरच्या खेळाला सुरुवात झाली आणि अगदी संयमी रेड करतोय. आघाडी आहे 7 गुणांची मजबूत अशी आघाडी आहे आणि अशा वेळेस संयम खूप महत्वाचा असतो कबड्डीमध्ये आणि तो संयम दाखवला पहिल्याच रेडवरती. यावेळेला 77 नंबर जर्सी परिधान केलेला रायडर अत्यंत चपळ रायडर आहे. पियुष वाघे रेडवरती होता, मात्र रिक्त हाताने परतला आहे. या मॅच मध्ये दुसरी रेड होती त्याची, परंतु आतापर्यंत सक्सेस नाहीये. ऋषिकेश
बघतोय. पहिल्या दोन्ही एमपी रेड आपण बघतोय. ऋषिकेश आणि त्यानंतर स्वप्नील थर्ड रेड वरती आता कार्यरत आहे. तो मात्र विनीत मोकल पहिल्या हाफ मध्ये बाद झाला होता. रेड करताना तो बाद झाला होता. मात्र आता थर्ड रेड वरती डू और डाय रेड करूया. बरोबर बॅकहोल्ड. जबरदस्त बॅकहोल्ड. लाजवाब कल्याण हाके जे हनुमान वाचित संघाचा डिफेंडर्स आज सुद्धा चमकलाय. इकडे बॅकहोल्ड आणि बंद उंच गुणाचा रायडर आणि त्याला बॅकहोल्ड करतोय. 1 गुणाचं 7-13चा गुणफलक 6 गुणांनी पिछाडीवरती प्लॅनिंग ट्रेडर्स 5 कडे रेड 7 डिफेन्स मध्ये. आता मात्र डिफेंडर्स आपण बघितला तर अँगल होल्ड फसला होता. त्या ठिकाणी काळूचीचा अँगल होल्ड फसला होता. परंतु सपोर्ट बघा सुंदर सपोर्ट त्या ठिकाणी आला. वेळेचं सपोर्ट होतं. त्यानंतर रितेशचं सपोर्ट पाहिला. त्यानंतर थलेचं सपोर्ट आणि त्यानंतर स्वप्ने असे सर्वचे सर्व खूप सारे सपोर्ट कॉम्बिनेशन ऑफ वरती या संघामध्ये 14-7 लीड. ऋषिकेशची रेड बासष्ट 14 नंबरची रिक्षा आहे, ऑटो आहे. ती कोणाची असेल ते बाजूला काढा कृपया. ती अंतिममध्ये आहे. 62-14 या क्रमांकाची रिक्षा रस्त्यामध्ये आहे. बघा प्रेक्षकामध्ये कोणाची असेल तर कृपया लवकर काढून या. आपण त्या ठिकाणी खूप ट्रॅफिक झालेलं आहे आपल्यामुळे. तर कृपया 62-14 रिक्षा ही बाजूला काढायची. बागी पुण्याचा तिसरी रेड खाली करतोय. थर्ड रेड वरती सुशांत तलेची रेड डू और डाय रेड. पाचचा डिफेन्स बघा अप्रतिम डिफेन्स केलाय. ब्लॉक केला होता त्याला त्या ठिकाणी भूमीचा सपोर्ट आणि त्यानंतर कल्याणचा अँकल होल्ड. 3 डिफेंडर्सनी खूप चांगल्या पद्धतीने पकडलाय आणि त्यामुळे डिफेन्स चांगले झाले. 9-14 असा गुणफलक जिथे 5 गुणांचा लीड आता असणार आहे. कल्याण हाकेची रेड यावेळेला संयम रेड करतोय. सावध रेड करतोय. थोडासा मॅच जो आक्रमक होतोय तो संयमी करण्याचा प्रयत्न कल्याण करतोय. पुन्हा एकदा ऋषिकेश 7चे डिफेन्स आहे. ऋषिकेश वारंवार रेड आतापर्यंत सक्सेस रेड नाही आहे. परंतु परवाच्या दिवसामध्ये सक्सेस रेड केल्या होत्या. पॉईंट खूप सारे मिळवले होते. आज मात्र खाली एमटी रेड ऋषिकेशच्या आपल्याला पाहायला मिळतात. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. एमटी रेड करणे हे खूप गरजेचं असतं आणि त्यावरती कार्यरत आज ऋषिकेशला पाहायला मिळतात. यावेळेला आयुष पुणे रेडवरती 5चे डिफेन्स आहे. बोनस ऑफ आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेळेचा डिफेन्स बघा अप्रतिम. तारीफ करावी लागेल प्रत्येक वेळेची आणि त्या ठिकाणी काळूजीची. दोन्ही डिफेंडर्स थोडेसे दुखापतग्रस्त झाले. दोन्ही खंडाळी संघासाठी खेळत आहेत आणि आज सुद्धा त्या संघासाठी ते आहेत. काय जबरदस्त दुखापत जरूर आहे. परंतु दुखापतीतून सावरताना एक गुणाची कमाई नक्की केली आहे. 15-9 असा गुणफलक आहे. जेथे आता मात्र 6 गुणांचा लीड आहे. शेवटची 5 मिनिटं दुखापली होती आणि त्यानंतर लीड जर आपण पाहिला तर 6 गुणांचा आहे. पुन्हा एकदा ऋषिकेश वारंवार रेड सलग रेड करतोय.
एक वेगळ्या प्लॅनिंग मध्ये आज सुधीर वेळेचं प्लॅनिंग बघितलं तर ऋषिकेशला आज खाली रेड करायला सांगितलं डिफेन्स मध्ये भर दिलेला आहे डिफेन्स मध्ये पॉइंट प्राप्त झालेले श्रीगणेश खंडाले संघाला आणि एक सुपर रेड विनीत मोकलची सुपर रेड सामन्याचं संपूर्णपणे भवितव्य बदलून टाकणारी ती रेड होती आणि त्यामुळे या ठिकाणी श्रीगणेश खंडाले या संघ आघाडीवरती आहे वरचढ आहे 37-77 पियुष मागे संधी होती आणि त्याचा फायदा होतो चौथी रेड आणि 4 रेड मध्ये कुठलाही पॉईंट नाही देखील जायचो शेवटची काही मिनिटे पुकारले विनीत मोकर रेड वरती येतोय 5चा डिफेन्स आहे बोनस ऑफ आहे आणि अशा वेळेस विनीत उंच बुरा लांब हाताने टिकण्याचा प्रयत्न परंतु 1-2 2 मल्टी पॉइंट गोल संघाला हाती खूपसा बरोबर प्रयत्न केला होता परंतु विनीत सारख्या खेळाडूला खुश करणे तेवढं सोपं नव्हतं कारण वेग खूप होता रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न आहे बघा माईक चालू करायला सांग पंचांनी 2 गोल दिलेले आहेत परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे कोपटकर पाडा संघाने आणि रायडर आउट असं ते सांगतात परंतु पंचांचा निर्णय आहे की 2 पॉइंट अनिल राऊत यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी थर्ड अंपायरची कामगिरी केली जात आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण अनिल राऊत सरांना पाहतोय ज्यांनी राज्याची सलग 3 वर्ष फायनल खेळवली असे पंच आपण बघतोय जे रायगड जिल्ह्यातले नामवंत पंच अनिल राऊत या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या कामगिरीमध्ये आहेत थर्ड अँड फायनल कॉल करतोय तिसरा आणि अंतिम पुकार मेजवानी गोंधळपाडा विरुद्ध डीएन रिसॉर्ट सातिर्जे आपण प्रवेशद्वारापाशी लाईन अप करून घ्यायचं आहे थर्ड अँड फायनल कॉल मेजवानी गोंधळपाडा विरुद्ध डीएन रिसॉर्ट सातिर्जे आपण लाईन अप करून घ्या रिव्ह्यूला नक्कीच वेग जाणार आहे कारण अत्यंत खूप महत्वाचा हा रिव्ह्यू आहे आणि अशा वेळेला त्या ठिकाणी अनिल राऊत सर चेकअप चालू आहे चेकिंग चालू आहे 9-16 असं गुणफलक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय जिथे खंडाळा संघ आघाडीवरती आहे 7 गुणांच्या लीडवरती आहे आणि शेवटची अगदी 2 ते 3 मिनिटं शिल्लक आहे किती वेळ घेतला जातोय कारण खूप महत्वाचं आहे कुठल्याही संघाचं नुकसान होता कामा नाहीये आणि एवढ्या मोठ्या स्पर्धा खेळवण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे कुठलीही चुकी ही पंचांकडून सुद्धा होणार नाहीये अशी काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि अगदी काटेकोर असे तपासणी या ठिकाणी सुरू आहे
You are successful 3 points. एकोणीस 10 गुणांनी लीडवरती आता श्री गणेश खंडाले संघ शेवटची काही मिनिटे या संघाला यावेळेला चमत्कारच वाटू शकतोय. 5 करण्याची वेळ आहे परंतु बोनसची कमाई तो करून जातोय. गुणांचा जो फरक आहे तो नक्की कमी झालेला. 19-6 असा फरक जिथे 9 गुणांवरती लीडवरती श्री गणेश खंडाले हा संघ अर्थात नाशिक गावची यांच्या मालकीचा संघ आघाडीवरती जातोय. आणि पिछाडीवरती आपण जर पाहिला तर श्याम कदम यांनी जो संघ या ठिकाणी मालकीचा होता तो संघ बोमटकरपाडा हा पिछाडीवरती आहे. संयमी रेड, सावध रेड. आज संपूर्णपणे मॅच मध्ये ऋषिकेशने संयम ठेवलेला आहे. आक्रमकता कुठली दिसली नाहीये. रिक्त रेड करण्याचे काम आज ऋषिकेशने केलंय. भारतचा बॅक किक काउंटीवरती आक्रमण होतं मात्र यश मिळत नाहीये. वेगळ्या प्लॅनिंग मध्ये बघा या ठिकाणी सुशांत खरे या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतोय. जेथे अशा सुद्धा चमत्कार पाहायला मिळतो आपल्याला. ऑल आउट आणि कॅप्टन मैदानात आहे सौरभ पाटील आणि ऋषिकेश या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न होता. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न मात्र ऋषिकेशचा या मॅच मधला पहिला पॉईंट शेवटच्या रेडवरती त्याने पॉईंट मिळवलाय. 23-6 फरक. 13 गुणांनी आघाडीवरती श्री गणेश खंडाले. आणखी डिफेन्स मध्ये पॉइंट मिळवलेला आहे. खूपच चांगली कामगिरी श्री गणेश खंडाले संघाचा हा डिफेंडर्स करतोय. वेळेचे डिफेन्स जर आपण पाहिलं तर संपूर्ण मॅच मध्ये खूप चांगलं डिफेन्स वेळेने केलेला आहे. प्रतीक वेळे डिफेन्स मध्ये यशस्वी झालाय. सुशांत डिफेन्स बरोबर रेड मध्ये चांगली कामगिरी. त्याचबरोबर विनीत मोगल काउंटी 1 पॉइंट. एकतर्फी सामना जो पहिल्या क्षणापासून रोमांचक स्थितीमध्ये होता. एक सुपर रेडिंग हे सामन्याचं संपूर्णपणे भवितव्य बदली करून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर जबरदस्त डिफेन्स आणि रेडच्या माध्यमातून संपूर्णपणे या मॅच मध्ये श्री गणेश खंडाले हा संघ क्वालिफाय अर्थात सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. अर्थात या स्पर्धेचा बक्षीस पात्र या मध्ये तो पोहोचतोय. दुसरा सेमीफायनल मध्ये आजच्या रात्री मधला मेजवानी गोंधळपाडा आणि डीएन रिसॉर्ट साथीचे आपण लाईन अप करून घ्यायचंय. तोपर्यंत लाईन अप मध्ये राहायचंय. अभिनंदन आपण या ठिकाणी नाशिक कावटी यांच्या घरी श्री गणेश खंडाले या साई भक्त आहोत आणि